नमस्कार मित्रांनो, आज आपण शिवाजी विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीचे इन्चार्ज डायरेक्टर प्रोफेसर डॉक्टर अजित भानुदास कोळेकर यांच्याशी संवाद साधणार आहोत। मित्रांनो, सर्व दर्शकांच्या वतीने मी सर्वप्रथम अजित कोळेकर सरांचे हार्दिक स्वागत करतो। नमस्कार मित्रांनो, डॉक्टर अजित कोळेकर सर हे मेकॅनिकल इंजिनिअरचे कोऑर्डिनेटर आहेत, त्यासोबतच PhD सेलचे देखील ते कोऑर्डिनेटर आहेत। सरांना एज्युकेशन फील्डमध्ये जवळपास 26 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे, त्यासोबत इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये देखील त्यांना 3 ते 4 वर्षाचा अनुभव आहे। सरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी इंजिनिअरिंगचे त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकले आहेत। त्यासोबतच शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित असणाऱ्या अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये ते कमिटी मेंबर आहेत। सरांना रिसर्च सेक्टरमध्ये खूपच मोठा अनुभव आहे आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी रिसर्च पेपर पब्लिश केलेले आहेत। सरांचे रिसर्च सेक्टरमध्ये खूप मोठे योगदान आहे। तर मित्रांनो, आज आपण डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये नेमके कोणकोणते कोर्सेस विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उपलब्ध आहेत आणि शिवाजी विद्यापीठातील या डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये विद्यार्थ्यांना नेमकं काय शिकायला मिळतं आणि त्यांचं भविष्य कसं उज्ज्वल होतं याबद्दल या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। सर, मला विचारायचं आहे, आपल्या डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी स्थापना नेमकी कधी झाली? आपल्या डिपार्टमेंटमध्ये नेमके कोणकोणते कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी उपलब्ध आहेत आणि इथे शैक्षणिक वातावरण कसं आहे याबद्दल आम्हा सर्व दर्शकांना सविस्तर माहिती द्या। नमस्कार। सर्वप्रथम मी 12वीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो। आपल्या माहितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या कोल्हापूर शहरामध्ये त्यांच्याच नावानं शिवाजी विद्यापीठाची स्थापना 1962 रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं। तदनंतर 2006 मध्ये तत्कालीन कुलगुरू माननीय माणिकराव साळुंखे सर यांच्या मार्गदर्शनाखाली याची स्थापना झाली। 2006 मध्ये सर्वप्रथम PG म्हणून MTechचे कोर्सेस 4 MTechचे कोर्सेस चालू झाले। तदनंतर जून 2008 पासून BTech इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे एकूण 5 कोर्सेस सुरू झाले। त्या 5 कोर्सनंतर 2012ला एक सिव्हिल इंजिनिअरिंग हा एक ॲडिशनल कोर्स सुरू झाला आणि 2013 पासून मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा अधिकचा कोर्स सुरू झाला। एकूण प्रत्येक BTechच्या कोर्समध्ये प्रवेशाची क्षमता जी आहे ती एकूण 60 विद्यार्थ्यांची आहे आणि PGमध्ये MTechची जी क्षमता आहे ती एकूण 6 पर प्रोग्राम अशी क्षमता आहे। MTechमध्ये 5 प्रोग्राम जे आहेत त्यामध्ये फूड टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, एन्व्हायरमेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड एनर्जी टेक्नॉलॉजी असे एकूण 5 कोर्सेस विद्यापीठामध्ये तंत्रज्ञान अधिविभागामध्ये सुरू केले झाले आहेत। BTechमध्ये एकूण 6 प्रोग्राम आहेत। पहिल्यांदा सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, केमिकल टेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी असे एकूण 6 कोर्सेस सध्या तंत्रज्ञान अधिविभागामध्ये सुरू आहेत। सर, विद्यार्थ्यांना BTechचे शिक्षण घेण्यासाठी त्यासोबत MTechचे शिक्षण घेण्यासाठी नेमकी शैक्षणिक पात्रता काय लागते या संदर्भात जरासं आम्हाला माहिती सांगा। प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता जी आहे ती महाराष्ट्र शासनानं जे काही नियम ठरवून दिलेले आहेत त्याप्रमाणेच होते। अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेण्यासाठी सर्वप्रथम आपण 12वी सायन्समधून उत्तीर्ण होणे गरजेचं आहे। 12वी सायन्समध्ये आपल्याला कमीत कमी 50% गुण मिळणे अपेक्षित आहे। तदनंतर आपल्याला महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या CET कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन जी परीक्षा असते त्या परीक्षेमध्ये देऊन आपण त्या परीक्षेमध्ये फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे 2 सब्जेक्ट आपल्याला कंपल्सरी राहतील। द्वितीय वर्ष ॲडमिशनसाठी प्रवेशासाठी आपल्याला डिप्लोमा होणे गरजेचं आहे। डिप्लोमामध्ये आपल्याला 50% पेक्षा जर का जास्त मार्क पडले तर आपल्याला डायरेक्ट द्वितीय वर्षामध्ये प्रवेश मिळू शकतो। तसेच MTech करण्यासाठी आपल्याला गेट ही एक्झाम देणं गरजेचं असतं।
गेट जर का आपला नॉन झिरो स्कोर जर का असेल तरच आपल्याला एमटेकला ॲडमिशन मिळू शकते. ही झाली प्राथमिक स्वरूपातली माहिती. तथापि शासन नियम प्रत्येक वर्षी बदलत असल्यामुळे त्या वेळेला जे काही नियम असतील ते आपल्याला प्रवेशासाठी लागू होतील. सर, आपल्या डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये प्रवेश घेण्यासाठी काही मार्गदर्शन केलं जातं का? याबद्दल जरा माहिती सांगा. तंत्रज्ञान अधिविभाग हा शिवाजी विद्यापीठाचा एक अधिविभाग असल्यामुळे ह्यामुळे आपल्याकडं फॅसिलिटी सेंटर अँड ARC हे दोन्ही सेंटरची सोय आहे. तरीसुद्धा आपल्याकडं एक ॲडमिशन काउन्सिलिंग सेल म्हणून एक कार्यरत करत आहे, ज्यामध्ये आपल्याला कोणत्या शाखेला प्रवेश घ्यायचा आहे, तसेच आपल्याला प्रवेश फॉर्म भरताना काय काय कागदपत्र जरुरीचे आहे याची सर्व माहिती हे शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागामध्ये आपल्याला मोफत पुरवले जाते. याची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 4:30पर्यंत आपण येऊन प्रत्यक्ष भेट देऊन विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागामध्ये सर्व माहिती मिळवू शकता. इच्छुक विद्यार्थ्यांसाठी प्रवेश फॉर्म भरण्यापासून त्याचा विद्यार्थ्याचं ॲडमिशन कन्फर्म होण्यापर्यंत जी काय मदत लागते ती सर्व मदत तंत्रज्ञान अधिविभागामार्फत आपल्याला पुरवली जाते. सर, NEP 2020च्या प्रमाणे आपल्या डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण मिळतं? भारत सरकारनं जाहीर केल्याप्रमाणे तंत्रज्ञान अधिविभागामध्ये NEP 2020 हा अभ्यासक्रम 2023-24 या सालापासून चालू आहे. आत्ता सध्या जी बॅच आहे ती टोटल 3 वर्षामध्ये हा कोर्स एंटर झालेला आहे. ही NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे, ती इम्प्लिमेंट तंत्रज्ञान अधिविभागामध्ये केलेली आहे. शैक्षणिक वर्ष 25-26 यामध्ये 3ऱ्या वर्षासाठी नवीन एज्युकेशन पॉलिसी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आम्ही चालू करत आहोत. सर, डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमधील ट्रेनिंग प्लेसमेंट सेल कसं कार्य करतं याबद्दल जरा आम्हाला माहिती द्या. शिवाजी विद्यापीठामध्ये सेंट्रल प्लेसमेंटचे सेल जो आहे त्या सेलमार्फत आमच्या तंत्रज्ञान अधिविभागामध्ये एक स्वतंत्र सेल प्लेसमेंटचा अँड ट्रेनिंगचा सेल आम्ही चालू केलेला आहे. त्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल अंतर्गत ट्रेनिंगचे आम्ही सर्व विद्यार्थ्यांना कमीत कमी 100 तासाचं ट्रेनिंग्स हे दिलं जातं. शैक्षणिक वर्ष 25-26 पासून आम्ही ते 100 300 तासापर्यंत विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करत आहोत. ह्या ट्रेनिंगमुळं आम्हाला असा फायदा झालेला आहे की आमचे आत्ता गेले 3 वर्ष प्लेसमेंट जवळजवळ 100% प्लेसमेंट झालेलेच आहे. प्लेसमेंट करण्यासाठी आमच्याच तंत्रज्ञान अधिविभागामधून जे विद्यार्थी पासआउट झालेले आहे ते आता मोठ्या मोठ्या कंपन्यामध्ये चांगल्या पोस्टवर काम करत आहे. त्यांच्या मदतीने सुद्धा आमच्याकडं वेगवेगळ्या कंपनी ह्या प्लेसमेंटसाठी प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांचं सिलेक्शन करतात. सर, आपल्या तंत्रज्ञान अधिविभागामध्ये विद्यार्थ्यांना रिसर्च फॅसिलिटी कोणकोणत्या मिळतात याबद्दल जरा माहिती सांगा. डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रत्येक प्रोग्राममध्ये आम्हाला 2012 साली टेक्यूब 2चे फंड्स आलेले होते. तसेच 2017मध्ये सुद्धा टेक्यूबचे फंड्स आम्हाला मिळाले होते. ते एकूण फंड्स आम्हाला जवळजवळ 17 कोटी याच्यापेक्षा जास्त फंड्स मिळालेले. त्यामुळं प्रत्येक प्रोग्राममध्ये त्यांची आधुनिक अँड वेल डेव्हलप्ड लॅबोरेटरी आमच्याकडं अवेलेबल आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांना जर का रिसर्च करायचा असेल तर विद्यापीठ प्रशासनाकडून आम्हाला विद्यार्थ्यांसाठी रिसर्चचे फंडसुद्धा अवेलेबल होतात. आणि त्यांनी एखादा रिसर्च जर का केला असेल तर त्याचे जर का पेटंट घ्यायचे असतील तर ते पेटंट फॅसिलिटीसुद्धा विद्यापीठ आपल्याला पुरवते. आणि ते सगळं आपल्याला डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी यामार्फतच केलं जातं. आपणास मी सांगू इच्छितो की AICT हे शिखर संस्थेनं आमच्या डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीला AICT आयडिया लॅब्सचं जवळजवळ 1.1 करोडचे फंड्स आम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामुळं ह्या वर्षीपासून म्हणजेच शैक्षणिक वर्ष 25-26 पासून त्या विद्यार्थ्यांना ह्याचा लाभ घेता येईल. विद्यार्थ्यांच्या रिसर्चला चांगला स्कोप मिळवण्यासाठी आम्ही गेल्या मार्चमध्ये एक नॅशनल कॉन्फरन्स आयोजित केलेली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचा भरपूर सपोर्ट्स आणि त्यांचं जे नॉलेज आहे
त्यामुळे नॉलेजचं एक्सचेंज त्या कॉन्फरन्समार्फत विद्यार्थ्यांमध्ये झालेलं आहे. तसेच विद्यापीठामध्ये IPRचा सेल आहे, SUK RDFचं नावाचा सेल आहे, तसंच सेक्शन 8 अंडर कंपनीसुद्धा आहे. तर त्यामध्ये विद्यार्थ्यांनी जे काय आपले प्रोजेक्ट केलेले आहेत त्या प्रोजेक्टचं मार्केटिंग करण्याची जबाबदारीसुद्धा विद्यापीठ हे घेते. विद्यार्थ्यांना रिसर्चचा अभ्यास करण्यासाठी रिपीटेड ऑनलाईन जर्नल्स हे आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करतो. तसेच त्याचे हार्ड बाउंडसुद्धा शिवाजी विद्यापीठातील लायब्ररीमध्ये आपल्याला उपलब्ध विद्यार्थ्यांसाठी केलेले आहेत. या अनुषंगाने डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेण्या इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की शिवाजी विद्यापीठामध्ये जे सगळे डिपार्टमेंटचे आहेत, एकूण 37 डिपार्टमेंट आहेत, त्या 37 डिपार्टमेंटचा आपल्याला रिसर्च करण्यासाठी जो काय उपयोग करता येतो तो सगळा उपयोग आपल्याला आपण तंत्रज्ञान अधिविभागामध्ये प्रवेश घेतल्यानंतर आपण तो लाभ घेऊ शकता. सर, डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीची माहिती खूपच चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलेली आहे. पण मला आणखी एक क्वेश्चन तुम्हाला विचारायचा आहे. जर विद्यार्थ्यांनी डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला तर आणखी असे काही खास बेनिफिट्स मिळतील, याबद्दल जरा माहिती सांगा. सर्वात महत्त्वाचं, आपण निसर्गरम्य परिसरामध्ये आपल्याला शिक्षण घेता येणार आहे. आमच्या डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये एकूण सर्व विद्यार्थ्यांना रिसर्च ओरिएंटेड, इंटरडिसिप्लिनरी ओरिएंटेड याचं पूर्ण ज्ञान दिलं जातं. त्यामुळं विद्यार्थ्याचे एकूण ओव्हरऑल डेव्हलपमेंट चांगली होऊ शकते. डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमार्फत आपल्याला फ्री इंटरनेट फॅसिलिटी आहे. विद्यार्थ्यांसाठी राहण्यासाठी बॉईज हॉस्टेल आहे, मुलींसाठी सेपरेट गर्ल्स हॉस्टेल आहे. ह्यामध्ये अजून एक वैशिष्ट्य असं आहे की ज्या विद्यार्थिनी आमच्याकडे ॲडमिशन घेतील, डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी ॲडमिशन घेतील, त्या विद्यार्थ्यांनी जर का हॉस्टेलची मागणी केली तर आम्ही हॉस्टेल त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना प्रोव्हाइड करू शकतो व त्यांना ॲडमिशन हॉस्टेलमध्ये देतो. तसंच विद्यार्थ्यांची जर का आजारी पडले, तब्येत ठीक नसेल तर ह्यासाठी आमच्याकडं फ्री ऑफ कॉस्टमध्ये हेल्थ सेंटरची सुद्धा फॅसिलिटी आहे. तसेच विद्यार्थ्यांना स्वतःच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यापीठ स्तरावर जे कोणते प्रोग्राम्स होतात त्या सर्व प्रोग्राममध्ये त्यांना सहभागी होण्यासाठी आमचा डायरेक्ट ॲक्सेस मिळू शकतो. डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये जे एकूण शिक्षक आहेत त्यापैकी 70% शिक्षकांचे PhD कंप्लीट केलेले आहेत. तसेच ते शासनानं मान्य केलेल्या वेगवेगळ्या प्रोजेक्टवर स्वतःचे प्रोजेक्ट काम करत आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांना त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळू शकते. डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठानं चालू केल्याप्रमाणे ड्युएल डिग्री प्रोग्राम आपल्याला उपलब्ध आहे. ह्या ड्युएल डिग्री प्रोग्रामचं वैशिष्ट्य, आपण जर का डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये जर का प्रवेश घेतला तर आपण डिस्टन्समध्ये शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये जे कोणते प्रोग्राम्स आहेत ते सगळ्या प्रोग्राम्सला आपण ड्युरिंग द कोर्स आपण कंप्लीट करू शकतो. त्यामुळं एकाच ड्युरेशनमध्ये आपल्याला 2 पदव्या मिळू शकतात. डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप आमच्या डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. तसेच शिवाजी विद्यापीठाने नुकतीच जाहीर केलेली कर्नाटक महाराष्ट्र सीमा बॉर्डरवर जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना एकूण ट्युशन फीच्या 25% सवलत जाहीर केलेली आहे. तरी सीमाभागातील विद्यार्थ्यांनी याचा विशेष लाभ घ्यावा. आजकालच्या इंटरनेटच्या जमान्यामध्ये विद्यार्थ्यांच्या एकमेकाशी कम्युनिकेशन गॅप जो आहे तो भरून काढण्यासाठी डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये विद्यार्थ्यांमार्फत आयोजित केलेल्या किंवा चालवणाऱ्या वेगवेगळ्या क्लब, आम्ही प्रत्येक प्रोग्रामला 4 ते 5 क्लब आहेत ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः पुढं येऊन वेगवेगळे कार्यक्रम त्या क्लबमार्फत ते आयोजित करू शकतात. एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर नेचर क्लब आहे, रोबोटिक क्लब आहे, डिझाईन थिंकिंगचा क्लब आहे. असे वेगवेगळे क्लब्स आहेत ज्या क्लबमध्ये विद्यार्थी स्वतःच्या गुणांना वाव देऊन स्वतः भविष्यामध्ये पुढे येण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यासाठी डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी सदैव तयार असते. विद्यार्थ्यांना
इंडस्ट्रीचा अनुभव मिळण्यासाठी आमची डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमार्फत आम्ही कोल्हापूरच्या जिल्ह्याच्या बाहेरचे आणि मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांच्याबरोबर MOU केलेला आहे. त्या MOU अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी इंडस्ट्रियल ट्रेनिंग करण्यासाठी प्रत्येक सेमिस्टरनंतर त्यांना तिथं उपलब्धता केली जाते. तसेच विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमधलं मार्गदर्शन होण्यासाठी इंडस्ट्रीमधले लोक आमच्याकडे विद्यार्थ्यांना एक्सपर्ट्स म्हणून लेक्चर घेण्यासाठी अवेलेबल असतात. त्यामुळं विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीचं चांगलंच नॉलेज मिळू शकतं. विदेशी भाषा शिकण्यासाठी आपल्या डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना काही फॅसिलिटी आहे का? विद्यापीठामध्ये विदेशी भाषेचा अधिविभाग आहे. त्यामध्ये आपल्याला जर्मन, रशियन, जापनीज, फ्रेंच इतर भाषा ज्या फॉरेन लँग्वेजेस आहेत ते सुद्धा आपल्याला शिकायला मिळतात. जे आमचे विद्यार्थी पासआउट झालेले आहेत त्यातील बहुतेक जणांनी ह्या संधीचा लाभ घेऊन त्यांनी वेगवेगळ्या फॉरेन लँग्वेज ज्या आहेत त्या शिकून त्या कंट्रीमध्ये जाऊन त्यांनी स्वतःची प्रगती साधलेली आहे. आपल्या माहितीसाठी आमच्या डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये विद्यार्थी हे बाहेर म्हणजे परदेशातून सुद्धा शिक्षण घेण्यासाठी डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये येत आहेत. एकूण मोर दॅन 15 ते 20 विद्यार्थी सध्या तंत्रज्ञान अधिविभागामध्ये डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेत आहेत. सर, आपल्या डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये पासआउट झालेले जे काही विद्यार्थी आहेत त्यापैकी कोणी स्टार्टअप स्वतःचं चालू केलं आहे का? जे विद्यार्थी आमचे पासआउट झालेले आहेत त्यांनी स्टार्टअपच्या अंडर वेगवेगळे प्रॉडक्ट चालू करून त्यामध्ये आपलं प्रावीण्य सिद्ध केलेलं आहे. त्यांनी त्यामुळं स्वतःचा बिझनेस चालू केलेला आहे. त्या बिझनेसमध्ये सुद्धा त्यांनी आपली स्वतःची चमक दाखवलेली आहे आणि वेगवेगळे अवॉर्डसुद्धा जिंकलेले आहेत. तुम्हा सर्व दर्शकांच्या वतीने मी तंत्रज्ञान अधिविभागाचेच म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीचे इन्चार्ज डायरेक्टर डॉक्टर अजित कोळेकर सरांचे मी आभार मानतो. मित्रांनो, इंजिनिअरिंग संदर्भात तुम्हाला काही प्रश्न पडले असतील, त्यासोबतच प्रवेश प्रक्रियेसाठी किंवा इंजिनिअरिंगच्याबद्दल सर्व माहितीसाठी तुम्ही डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीच्या शिक्षकांशी सकाळी 9 ते सायंकाळी 4:30 किंवा 5पर्यंत तुम्ही कधीही प्रत्यक्षरित्या भेट देऊन इत्थंभूत माहिती घेऊ शकता. सरांनी वेळात वेळ काढून त्यांनी इंजिनिअरिंग संदर्भात खूपच चांगली माहिती दिली. याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो. धन्यवाद.